हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन कोरिया ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि बऱ्याच दिवसांनंतर ना मी नॉनव्हेजची रेसिपी घेऊन आली आहे. बरेच दिवस झाले मी नॉनव्हेजचं काहीही शूट केलं नव्हतं, काहीही म्हणजे नॉनव्हेज खाल्लंच नव्हतं बऱ्याच दिवसांपासून. तर रेसिपी शूट करायचा काही प्रश्नच नव्हता आणि आज आम्ही नॉनव्हेज बनवलं होतं. मस्तपैकी सुक्क चिकन, भाकरी, भात आणि चिकनचा रस्सा असा मस्त वेध होता. म्हटल्यावरती हे शूट करायलाच हवं. तर आज आपण मस्तपैकी सुक्क चिकन कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत. जे मी नाही बनवलंय, मम्मीने बनवलंय, त्यामुळे ते बघा. तर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला रेसिपीकडे वळूयात. तर इथे सर्वात आधी ना एका कढईमध्ये तेल घेतलंय. तेल 2 ते 3 चमचे घातलंय. 2 चमचे पुरेसे आहेत. त्यात घातलाय बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो. इथे 2 मीडियम साईजचे कांदे आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले होते. आता हे चांगलं तेलावरती परतवून घ्यायचंय आणि त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचंय, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो जे आहे ते नीट लवकर शिजेल. टोमॅटो पण, वाटण पण. कांदा चिरून कांदा टाकले. कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला ना की त्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे. तर मसाले इथे काय काय वापरले तर ते मी सांगते. 2 टीस्पून लाल तिखट घातलंय, 2 टीस्पून कांदा लसूण मसाला घातलाय, 1 टीस्पून हळद घातली आहे, 1 टीस्पून गरम मसाला घातलाय आणि 2 टीस्पून धना जिरा पावडर घातली. सगळं जे आहे ना टीस्पूनच घालायचं आहे, टेबलस्पून नाही घालायचं आहे. तर असे सगळे आपले बेसिक मसाले घालायचे आहेत. त्यात कांदा लसूण मसाला नसेल तरीसुद्धा चालेल, तुम्ही आपला लाल तिखट मसाला सुद्धा घालू शकता. पण कांदा लसूण मसाल्याने एक मस्त चांगली चव येते, त्यामुळे कांदा लसूण मसाला घाला. आणि इथे हिंगसुद्धा घातलं आहे. आणि आता ह्यात ना काळं वाटण घालायचं आहे. आपलं जे कांदा, खोबरं, लसूण वगैरे घालून जे आपण काळं वाटण बनवतो तर ते काळं वाटण घातलं आहे. नाही म्हणता साधारणतः 2 मोठे चमचे घातले आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्यात आता आपल्याला चिकन घालायचं आहे. चिकन जे आहे ना ते चांगलं धुवून घेतलं होतं, त्यात थोडीशी हळद घातली होती आणि लिंबू घातलं होतं आणि असं मॅरिनेट करून थोडा वेळ ठेवून दिलं होतं. आता हे चिकन आपल्याला घालायचं आहे. इथे साधारणतः 1 किलो चिकन वापरलं आहे आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला वाटणामध्ये. आणि हे चिकन आपल्याला मस्तपैकी वाफेवरती शिजवून द्यायचं आहे. झाकण ठेवायचं आणि चांगलं शिजवून द्यायचं आहे. मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहायचं, जेणेकरून खाली लागू नये आणि सगळ्या बाजूने जे आहे ते चिकन जे आहे ते शिजेल. काय माहिती आपण बघितलं पोट घेऊन बघितलं. आता थोड्या वेळाने ना चिकन थोडंसं शिजलं ना की त्यात गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी नाही घालायचं. नाही तर चिकन जे आहे ना ते चिवट होईल, म्हणजे जास्त शिजलं की ते एकदम चिवट होणार.
त्यामुळे गरम पाणी घालायचं आहे त्यात आणि चिकन जे आहे ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे. गरम कोथिंबीर ठेवायला पाहिजे. जशी नंतर काय कोथिंबीर झालं जशी नंतर आता हे चिकन आहे ना ते आपल्याला चांगलं लो टू मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकन जे आहे ते चांगलं शिजेल. आणि तुम्ही बघू शकताय की चिकन मस्त शिजलं आहे. आता याला थोडंसं सुकेपर्यंत आहे ना शिजवून घ्यायचं आहे. आता चिकन जे आहे ना ते थोडंसं जरा चांगलं शिजले तर आहे. आता ह्या नोटवरती आपल्याला चिकनचा मसाला घालायचा आहे. इथे 2 चमचे चिकनचा मसाला मी घातलाय आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिकन परत चांगलं शिजवून घ्यायचं आहे. चिकन जे आहे ते चांगलं सुकलंय आणि आता गॅस बंद केलाय आणि गॅस बंद करायचा आणि चिकन जे आहे ते थोडंसं थंड करून घ्यायचं आणि मग त्यात लिंबू घातलाय. अर्धा लिंबू घातलाय आणि लिंबू आहे ना, चिकन थोडंसं थंड झालं ना गॅस बंद करायचा, थोडा वेळ थंड होऊन द्यायचा, मग त्यात लिंबू घालायचा आहे. नाहीतर मग चिकनला जो आहे तो कडवटपणा पण येऊ शकतो. त्यामुळे गॅस बंद करून मग घालायचं आहे आणि सगळं नीट मिक्स करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपलं सुक्कं चिकन जे आहे ते मस्त असं तयार आहे. मस्तपैकी कोथिंबीरीने गार्निश करायचं आहे आणि खायला रेडी आहे. आणि बाजूला मम्मीने मस्तपैकी भाकऱ्या वगैरे पण केल्या होत्या, भात केलं, चिकनचा रस्सा केला आणि आजचा बेत जो आहे तो आमचा रेडी झाला. तर नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ना ते नक्कीच कमेंट करून सांगा. तर आपली मस्तपैकी चिकनची थाळी जी आहे पारंपरिक कोकणातली कोकण स्टाईलवाली चिकन थाळी ती तयार आहे. मस्तपैकी सुकं चिकन, भात, भाकरी, चिकनचा रस्सा, कांदा आणि लिंबू. अजून काय हवंय? नक्की एकदा ही रेसिपी करून बघा. मग आजची रेसिपी कशी वाटली? चिकन थाळी कशी वाटली? नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असणार, माझी गॅरंटी आहे. तर नक्की एकदा करून बघा. म्हणजे सुकं चिकन, भाकरी, भात, चिकनचा रस्सा, कांदा, लिंबू असं मस्त बेत होता आणि फार मस्त असा ताव मारलाय. बऱ्याच दिवसांनंतर खाल्लं होतं त्यामुळे भारीच लागत होतं. तर तुम्हाला जर काही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि नवीन गोष्टींसोबत. तोपर्यंत बाय बाय.